नमस्कार मित्रांनो, तुमचे आपल्या भयाण प्रवासामध्ये स्वागत आहे. आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया. गावाला रात्री मस्त भूतांच्या गप्पांची बैठक रंगली होती. एका गावावरून आलेले पाहुणे म्हणाले, मी आमच्या येथील रक्तपिशाचिनीबद्दलचे गोष्ट सांगतो. आणि ते सांगू लागले. गावापासून थोडंसं बाजूला दाट जंगलाच्या कडेला मोडकळीस आलेलं एक वाडं होतं. त्या वाड्याला लोक रक्तवाडा म्हणायचे. कारण असं की तिथं चंद्राच्या पौर्णिमेला एक भयानक बाई दिसायची. तिचे नखरे खुरे दात, लाल डोळे, केस विस्कटलेले आणि अंगभर पांढरा झगा. लोक म्हणायचे, ती म्हणजे रक्तपिशाचिनी, आत्म्यांचा लोभ करणारी, रक्ताची तहान भागवण्यासाठी गावाकडे येणारी. सुरुवाती कहाणी आहे जवळच्या एका छोट्याशा पळसवाडी गावाची. गाव अगदी साधा, शेतीवर जगणारा. दिवसा गाव शांत, परंतु सायंकाळी सूर्यास्त झाला की एक वेगळाच गारवा आणि भीतीची छाया परिसरात पसरायची. मुलं घराबाहेर खेळायला घाबरायची, कारण वाड्याच्या दिशेला गेलं की कुत्री भुंकायची, बैल हंबरण्यास लागायचे आणि कोंबड्यांनाही घरट्यातून बाहेर पडायची हिंमत नसायची. गावकरी सांगायचे, त्या वाड्यातून रात्र झाली की हशा ऐकू येतो, बांगड्या खणखणतात, पावलांचा आवाज लागतो, पण दिसत काहीच नाही. आणि कधी अचानक एखादं गावकऱ्याचं जनावर, वासरू किंवा शेळं गायब होतो. रक्तपिशाचिनीची छाया. सुमारे 100 वर्षापूर्वी हा वाडा सरदार गोखले यांचा होता. त्यांचं घर मोठं, नोकर-चाकर, नाचगाणी, मेजवानी असायची. त्यांच्याकडे एक नाचणारी मुलगी होती. नाव तिचे होते चंद्रिका. चंद्रिका अत्यंत रूपवान पण गरीब घरची. तिला पैशासाठी नाचवायचे. पाहुणे हौशीपोटी तिच्याकडे आकर्षित होत. एके रात्री सरदारांच्या मेजवानीत एका सरदाराने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिचा जीव घेतला. तिचं रक्त त्या वाड्याच्या दिवाणखान्यात सांडलं. म्हणतात तिचा आत्मा त्या रक्तात अडकला आणि सुडाने भडकत तो रक्तपिशाचिनी बनला. त्या दिवसानंतर जो कोणी त्या वाड्याकडे जात असे तो परत जिवंत यायचा नाही. भीतीचं सावट. गावातल्या लोकांनी वाड्याकडे जाणं सोडलं. लग्न समारंभ, सण काहीही असो, त्या बाजूला कोणी जायचं नाही. पिढ्याना मुलांना सांगितलं गेलं की त्या वाड्याकडे जाऊ नका, नाहीतर रक्तपिशाचिनी घेऊन जाईल. पण माणसाची उत्सुकता नेहमी भीतीपेक्षा जास्त असते. गावात एक तरुण होता, विजय. तो धाडसी, शिकलेला आणि शहरातून नुकताच परतलेला. त्याला ही गोष्ट केवळ अंधश्रद्धा वाटायची. तो नेहमी मित्रांना सांगायचा, भूतभीत काही नसतं, हे सगळ्या गावकऱ्यांच्या मनातलं आहे, आपणच घाबरतो. विजयाचा निर्धार. एका अमावस्या रात्री त्याने ठरवलं की आज मी त्या वाड्यात जाणार. त्याचे मित्र घाबरले, पण त्याला थांबवणं मुश्किल होतं. हातात कंदील घेत विजय एकटाच वाड्यात गेला. जंगलातून जाताना झाडं हलायला लागली. कुत्री वेड्यासारखी भुंकत होती. कंदिलाच्या प्रकाशात वाडा उभा दिसत होता. मोडकळीस आलेलं, भेगा पडलेल्या भिंतीमधून वारा शिरून शिट्ट्या वाजवीत होता. विजयचं हृदय धडधडत होतं, पण तो मागे वळला नाही. तो आत शिरला. पहिलीच खुली धुळीने भरलेली, कोळ्यांची जाळी, मोडलेले झुंबर. अचानक त्याला घुंगरांचा आवाज ऐकू आला. विजय थबरा. कधी हा आवाज जवळ तर कधी लांब. पुढील दालनात गेला तर पायऱ्यांवरून पांढरेसर सावलीसारखं काहीतरी उतरलं. त्याचे केस अंगावर आले. ती सावली हळूहळू स्पष्ट झाली. ती स्त्रीच होती. विस्कटलेले केस, खोल डोळ्यात रक्तासारखा लाल रंग आणि दात नुकिले. ती हसली आणि हशाचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. विजयाचे पाय थरथरू लागले, पण तो उभा राहिला. कोण आहेस तू? असे तो मोठ्या आवाजात ओरडला. मी चंद्रिका. त्या स्त्रीचे शब्द हवेत झंकारले. माझे रक्त सांडलं, माझे जीवन हिरावून घेतलं. आता माझी तहान फक्त मानवी रक्तानं भागते. भयानक प्रसंग. इतक्यात वातावरण थंड झालं. विजयच्या कंदिलाचा प्रकाश मावळला लागला. त्याला जाणवलं की त्याच्या आसपास चावल्या फिरत आहेत. त्याच्या छातीतील श्वास जड झाले. अचानक रक्तपिशाचिनी त्याच्यावर झेपावली. तिचे नखरेखुरे हात त्याच्या गळ्याजवळ आले. तेवढ्यात विजयने गळ्यातील गंगाजळी काढली. आजीने दिलेलं ते ताईलखंड तिच्या सांगण्याप्रमाणे तो नेहमी बाळगत असे. चंद्रिका तिच्या शक्तीने त्याच्यावर आधळली, पण पिशाचिनीचा हात त्या गंगाजळीला लालल्याबरोबर जळून निघाला. ती किंचाळली, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात.
सगळं वाडं हादरलं. आत्म्याचा विरह. मला मोक्ष दे, मला मोक्ष दे, ती रडत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. विजयला तिच्यातील वेदना जाणवल्या. तो म्हणाला, मी तुला मुक्त करीन. त्याने भिंतीत बसवलेल्या गणेश शिल्पाजवळ गंगाजळी ठेवली आणि मंत्र म्हणायला लागला. गावातील पुजाऱ्यापासून शिकलेला स्तोत्राचा छोटा पाठ त्याला आठवला. जसजसा मंत्र उच्चारला तसतशी रक्तपिशाचिनी थरथरू लागली, धुरात बदलू लागली आणि हळूहळू अदृश्य झाली. शेवटी एक हलकासा सुवास आला आणि शांतता पसरली. वाड्याची परिणिती. त्या रात्रीनंतर वाड्यात कधीही आवाज आले नाहीत. कुत्री भुंकडं थांबलं. गावकरी पुन्हा त्या बाजूने जाऊ लागले. विजयाचं धाडस सगळ्यांना पटलं. लोक म्हणाले, त्याने रक्तपिशाचिनीला मोक्ष दिलं. एवढं सांगून त्यांची गोष्ट सांगायचे थांबले आणि सगळेच शांत झाले.